हरिओम. आत्माराम. त्याग निरूपण भाग 32. समर्थ इथे शिष्याला काय म्हणतात बघा. जितुके काही नासून जाईल, जितुके काही नासून जाईल, जे अशाश्वत असेल, तुझ समागमे न येईल, इतुकेच द्यावे मज. काय मागतात की मी तुला जे मला दे म्हणून सांगतो ते तुझ्या गरजेचं मागत नाही आहे. तुझं पुण्य मला नको, ते तुझ्याबरोबर यायचंच आहे. पण बाकी कोण येणार आहे तुझ्याबरोबर बरं? कोणीच येत नाही. कसं येत नाही त्यासाठी हा श्लोक आहे. धनानी भूमौ पश्वश्च गोष्ठे, भार्या गृहद्वारे जन स्मशाने, देहश्चितायां परलोकमार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकाः. कोण येतं तुझ्याबरोबर? तुझं सगळं जे काही आहे, पैसे असतील ते इथंच राहतील. एक हिंदी कवी असं म्हणतात की खूब कमाओ हीरे मोती, लेकिन लेकिन कफन को जेब नहीं होती. आप्तेष्ट कुणी असतील, अगदी बायकोसुद्धा घराच्या दारापर्यंतच येते. एकदा काय झालं, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि यम त्याच्या हातात ते गाठोडं होतं. ते गाठोडं घेऊन भर 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 यम पुढे चालला, त्याला मागे ओढायला लागला. तो म्हणाला, अरे अरे ते गाठोडं कुणाचं आहे? ते म्हणे तुझं. म्हणे काय त्या गाठोड्यामध्ये? ते म्हणे नाही आहेत, या गाठोड्यात काय ते नाही सांगतायत. म्हणे काय आहे? माझं धन धान्य संपत्ती आहे का? नाही नाही म्हणे, ती तर पृथ्वीवरच राहिली. म्हणे माझ्या प्रेमाच्या भावना आहेत का माझ्या बायको मुलं यांच्याबद्दल? नाही नाही म्हणे, त्याला एक ठराविक कालावधी आहे. मग याच्यामध्ये काय आहे म्हणे एवढ्या गाठोड्यामध्ये? तर म्हणे तूच उघडून बघ. उघडून बघायला ते गाठोडं दिलं. एकानंतर एक सोडायला गेला. त्याच्यामध्ये काहीही नव्हतं. मग तो म्हणे हे काय आहे? म्हणे हे तू आयुष्यभर केलेलं सत्कर्म आहे. म्हणे कुठे आहे? अरे तेच तर सापडत नाही आहे ना. ते फक्त बांधलेलं आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे. तर आपल्याबरोबर येत खरं काहीच नसतं. कसं तर काही कुटुंबांमध्ये पद्धत आहे की बायका स्मशानात जात नाहीत, ती घराच्या दारापर्यंत येते. बाकी इष्टमंडळी ती आपली ऑफिसची वेळ बघून स्मशानाकडे येतात. आणि इथे समर्थ शिष्याला सांगतात की तू ज्या देहाला आपलं म्हणतोस तो तुझ्याजवळ चितेपर्यंतच. पुढे पुढे तो पण तुझ्याबरोबर येणार नाही. तुझ्याबरोबर कोण येणार? हे सगळं खालीच सुटणार आहे. मी त्यातलंच मागतो तुला. तुझ्याबरोबर येणार आहे ते मागत नाही. जे नासून जायचं आहे, जे तुझ्याबरोबर यायचं नाही, असं जे काही आहे तेवढंच मला दे. या फुकटाच्या मोबदल्यामध्ये तुला मी चांगली वस्तू देणार आहे. आता तरी ऐकशील की नाही माझं? आता शिष्यही बुद्धिमान असतात. म्हणाला, गुरुजी, जे माझ्या उपयोगाचं नाही ते तुम्ही मागता, म्हणजे तुम्हाला ते हवं आहे. मग जे तुम्हाला हवं आहे मग ते मला का नको म्हणता? बघा, एक परंपरा होती म्हणे की शिष्याला लग्न करायला सांगायचे आणि बायको टाकायला सांगायचे आणि मग ती आपण सांभाळायची. म्हणून शिष्य म्हणतो की मला लग्न करायला लावायचं आणि बायको टाकायला लावून तुम्ही ती सांभाळायची, मग मीच ती सांभाळतो ना. म्हणून समर्थ त्याला उत्तर देतात की बाबा रे, मजही ते काय करावे, मला याची काय गरज नाही आहे, पण तुला टाकायची सवय लागली पाहिजे म्हणून मागतो. आता बघा, अगदी साधं उदाहरण आहे. आपल्या घरामध्ये एक वर्षा 1.5 वर्षाचं बाळ असेल, त्याच्या हातामध्ये जे काय
वस्तू असेल ते आपण म्हणतो दे 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 दे, मला दे मला दे मला दे. मग मावशी येते, आत्या येते, काकू येते, मला दे मला दे मला दे. प्रत्येकजण त्याच्यापुढे हात पसरतात. आपल्याला खरंच त्याच्या हातातली वस्तू पाहिजे असते का हो? ती आपल्या कामाची असते का? खेळणी वगैरे असेल ती आपल्या कामाची असते का? नाही. तरी पण आपण मागतो की नाही त्याला? का मागतो? कारण त्याला देण्याची सवय लागावी ही आपण काळजी घेत असतो. आणि इथेही समर्थ आईप्रमाणे आपल्या लेकराची काळजी घेतात, म्हणजे भक्ताची काळजी घेतात. आणि या भक्ताला काय मागतात ते? तर जितकं काही तुझ्या उपयोगाचं नाही, जे अशाश्वत आहे, जे नाशवंत आहे, एवढंच नाही तर जे तुझ्यासोबतही येणार नाही आहे तितकंच मला दे. बरं, तत्पूर्वी काय म्हणाले होते ते त्याला, की तुझे अढळपद गेले, तुझं मायेने वेढा लाविले, ते जरी तुझं दिधले, तरी मज काय देसी. म्हणजे मागच्या 31व्या ओवीमध्येही त्यांनी परत शिष्याला हेच म्हणाले होते की फुकटात काही होत नाही, त्याचं मूल्य त्याला द्यावंच लागतं. समर्थ विचारतात, तुला अज्ञानानं वेढलेलं आहे, तुझं अढळपद त्यामुळं गेलं आहे. अढळपद कशामुळं गेलं? त्याला अज्ञान का अज्ञान? कारण देहाचं अज्ञान. अढळपद म्हणजे कसं? लगेच मोक्ष, त्या क्षणाला मोक्ष. मग तो का मिळाला नाही? कारण अज्ञान. म्हणजे तुझं अढळपद जर मी तुला मिळवून दिलं तर तू मला काय देशील? आपण नाही का एका हातामध्ये पेरू घेतो आणि एका हातामध्ये खेळणी घेतो, त्या बाळाजवळ जातो, तुला हे देऊ का ते देऊ? मग तुझ्या हातातलं मला तू काय देणार? असं लहान मुलाला खेळवतो की नाही आपण, तसं इथे समर्थ आपल्या शिष्याला म्हणतात की गरजेचं मागत आहे मी. कसं गरजेचं? तर जे तुझ्या गरजेचं नाही असं मागत आहे. जे तुझ्या गरजेचं आहे ते तुझ्याजवळ ठेव, जे तुझ्या गरजेचं नाही तेच तू मला दे. आणि म्हणून पुढच्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की मजही ते काय करावे, परी तुझ पासून टाकवावे, तुवा टाकिले तरी न्यावे, तुझ समागमे. या ओवीचा अर्थ पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.